अजित पवार यांनी अमित शहांकडे मुख्यमंत्री पद मागितल्याची सध्या चर्चा आहे। निवडणुकीनंतर महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्याच्या मागणीची सुद्धा चर्चा रंगू लागली आहे। द हिंदू दैनिकातील बातमीनंतर राजकीय वर्तुळात सध्या ही खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे। अजित पवारांना महायुतीमध्ये कोंडी होत असल्यानं समर्थक नाराज आहेत। अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री पद मागणीची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसनं सध्या फेटाळल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। अजित पवार यांनी अमित शहांकडे मुख्यमंत्री पद मागितल्याची सध्या चर्चा आहे आणि निवडणुकीनंतर महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवण्याच्या मागणीची सध्या चर्चा रंगू लागली आहे। द हिंदू दैनिकातील बातमीनंतर आता ही राजकीय वर्तुळात खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे। सोबतच अजित पवारांना महायुतीमध्ये कोंडी होत असल्यानं समर्थक सुद्धा नाराज दिसतात। अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री पद मागणीची चर्चा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून फेटाळण्यात आलेली आहे। कालच खरं तर अमित शहा आणि अजित पवार यांची जी बैठक पार पडलेली होती एअरपोर्टवर, त्याच बैठकीमध्ये या संदर्भातली चर्चा झाल्याचं सध्या समजतंय। अमित शहांकडे अजित पवार यांनी मुख्यमंत्री पद मागितल्याची सध्या चर्चा रंगू लागली आहे आणि या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात सुद्धा याचे पडसाद काय उमटतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये बिहार पॅटर्न राबवा अशी सुद्धा मागणी अजित पवार यांनी अमित शहांकडे केल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, आपण महत्त्वाची बातमी पाहतोय। अजित पवार यांनी अमित शहांकडे मुख्यमंत्री पद मागितल्याची चर्चा सध्या रंगू लागलेली आहे। याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटू शकतात? खरं तर एक महत्त्वाचा मुद्दा की अजित पवारांनी जी मागणी मागितली किंवा जे वृत्त समोर आलेलं आहे त्याला अजित पवारच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी आपण पुढारीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी ती मागणी जी आहे ती फेटाळल्याची माहिती समोर येते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आता ह्या संपूर्ण मुद्द्यावर सगळ्यात पहिलं तर महायुतीचाच खंडाची होताना पाहायला मिळेल, कारण की एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात आहेत की आम्ही एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वाखाली ती संपूर्ण निवडणुकीला सामोरे जाऊ। दुसरं म्हणजे जर आपण पाहिलं तर 2014 नंतर 2019 ची जी युती तुटली गेली ती शिवसेना भाजपची, त्याचं मूळ कारण होतं की शिवसेनेला मुख्यमंत्री पद पाहिजे होतं, त्यामुळे ती तुटली गेली। त्याच्यानंतर महाविकास आघाडीत अजित पवारांना फक्त उपमुख्यमंत्री पद मिळालं। या आधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या ज्या युत्या झाल्या त्याच्या आघाडी झाली त्याच्या सुद्धा अजित पवारच्या वाटेला उपमुख्यमंत्री पद आलं होतं। नंतर अजित पवार हे महायुतीत आल्यानंतरही उपमुख्यमंत्री पद आलेलं आहे। त्यामुळे एकीकडे आता बलाढ्य पक्ष म्हणून भाजपला पाहिला जातो। 125 जागा जिंकण्याची त्यांची तयारी आणि त्यांच्याकडे त्यांच्या विरोधात जाऊन जर मुख्यमंत्री पद अजित पवार मागतील तर खरं तर महायुतीत पुन्हा एकदा जी खंडास घेताना पाहायला मिळेल। पुढे जाऊन जर पाहिलं तर विरोधकांकडून आता या सगळ्या मुद्द्यांवर थेट सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा तो प्रयत्न केला जाईल आणि त्याच्या मुद्द्यावर अनेक टीका टिप्पणी होताना पाहायला मिळेल। यात सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की सुनील तटकरेंनी या सगळ्या बाबी ज्या फेटाळलेल्या की ते म्हटलं की असं कोणते वृत्त नाही। पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की 2 दिवसीय दौऱ्यावर अमित शहा होते, पण अजित पवार त्यांना संपूर्ण दौऱ्याला भेटले नाही। थेट विमानतळावर भेटेल, विमानतळावर बैठक झाली हेच निश्चित आहे, कारण की मी सुद्धा या संदर्भात जे अपडेट घेण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस विमानतळावर जी बैठक जी आहे ती पार पडली तर अगदी मग शेवटच्या क्षणाला अजित पवार आले। हा प्रश्न यापुढे जर जाऊन पाहिलं तर जागा वाटपाच्या मुद्द्यावर अमित शहा यांनी म्हटलंय की सर्वांना योग्य आणि सन्मानपूर्वक जागा ज्या दिल्या जातील। पण ह्यातही अजित पवारांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, तो म्हणजे की विधान परिषदेच्या 12 आमदार ज्या राज्यसभा 12 आमदार त्या मुद्द्यावर सुद्धा अजित पवारांनी चर्चा केल्याची माहिती समोर आलेली आहे। अजित पवारांकडून महायुतीत खरं तर 70 जागांची मागणी जी आहे ती केली जाईल। 70 ते 75 जागेची मागणी करण्याची इच्छा दर्शवली जाते, पण अजित पवारांच्या वाटेला हो, महायुतीत अवघ्या 55 जागाच येतील आणि त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा अजय, अपडेट्स महायुतीत तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। उमेश, या चर्चांबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारलं असता त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे? 2 दिवस दौऱ्यावर होते, मात्र या दोन्ही दिवस अजित पवार जे आहेत त्यांना भेटले नाहीत। मात्र ज्यावेळेस ते मुंबईतून निघाले त्यावेळेस ही एअरपोर्टला त्यांची भेट झाली आणि त्यावेळेस अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची आणि बिहार पॅटर्न राबवावा अशा प्रकारची मागणी केली होती। अशा प्रकारचं वृत्त समोर येत असलं तरी या वृत्तासंदर्भात थेट जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांच्याशी ज्यावेळेस पुढारी न्यूजने संपर्क साधला त्यावेळेस त्यांनी हे वृत्त सत्य नसले, या वृत्तात सत्यता नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे या वृत्तात आता किती हे वृत्त किती सत्य आहे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून
गुपित ठेवण्यात आलेलं आहे असंच म्हणता येईल. कारण जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे यांनी या वृत्त जे आहे ते वृत्त सत्य नसल्याचं सांगितलेलं आहे. हो, नक्कीच उमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.